श्रोत्यानो, ह्या दिवसांमध्ये आम्ही रूथचे पुस्तक 2रा अध्याय ह्याचे अध्ययन करीत आहोत. 1 ते 3 वचनांवर आम्ही विचार केलेला आहे आणि आज 4थ्या वचनापासून पुढे आम्ही आपले अध्ययन सुरू करणार आहोत. आमच्या जीवनाकरिता परमेश्वराच्या इच्छेसंबंधाने तुम्ही जर हे समजता की परमेश्वराने प्रत्येक कोण्यावर तुमच्यासाठी हिरवा लाईट लावावा किंवा एखादा बाण दाखवावा किंवा स्वर्गातून विशिष्ट आवाज यावा, तर तुमची ही समजूत चुकीची आहे. परमेश्वर अशा प्रकारे करीत नाही श्रोत्यानो. आणि जेव्हा मी काही लोकांना असं म्हणताना ऐकते, तेव्हा मला असं वाटतं की मूळतः त्यांच्यामध्ये काहीतरी गडबड आहे किंवा ते दुसऱ्यांना फसवायच्या प्रयत्नात आहेत. पण एक मिनिट थांबा. मला असं वाटतं, परमेश्वर आम्हाला कधी-कधी मुद्दामून खालच्या रस्त्यावरून जाण्यास भाग पाडतो. परंतु आपणापैकी कोणीतरी म्हणेल, तुम्ही फार चुकीचा निर्णय घेतला. तुम्हाला माहीत आहे, तुम्ही घेऊ शकता. परंतु चित्तवेधक गोष्ट म्हणजे तुमच्यासमोर जर 2 मार्ग आहेत आणि तुम्ही चुकीचा मार्ग घेता, तर ह्या जगामध्ये असे काहीच नाही जे तुम्हाला वापस येण्यापासून आणि पुन्हा प्रारंभ करण्यापासून रोकेल. आणि तुम्ही एका बाबतीत निश्चिंत होऊ शकता, की जर तुमच्या समोर 2 मार्गांपैकी एकाची निवड करायची आहे, तर पहिले चुकीचा मार्ग निवडा. नंतर तुम्हाला कळेल, की बरोबर आणि योग्य कोणता मार्ग आहे. मला आश्चर्य वाटतं, की कितीतरी लोक सोपा रस्ता निवडून परमेश्वराच्या इच्छेमध्ये अडथळा निर्माण करीतात. ठीक आहे, हा नेहमीच सोपा मार्ग नसतो. आणि रूथ करिता तर निश्चितच हा सोपा मार्ग नव्हता. जर आपण रूथला विचारले असते, की काय तुला माहीत होते का की तू अगदी बरोबर योग्य शेतात जात आहेस? तिने म्हटले असते, मला माहिती नाही. तुम्ही काय बोलत आहात? कशाविषयी बोलत आहात? आणि जर तुम्ही तिला विचारले असते, की तू त्याच शेताची निवड का केलीस? तर मला वाटतं तिने म्हटले असते, की मी त्याबद्दल प्रार्थना केली होती. घर सोडण्यापूर्वी सकाळी मी परमेश्वराला म्हटले, की तू माझे योग्य प्रकारे मार्गदर्शन कर. मला खरंच माहिती नव्हतं, की कोणता मार्ग घ्यावा. पण मी ह्या ठिकाणी उतरले आणि एका शेताकडे मी पाहिले, ज्या ठिकाणी चांगले पीक होते. परंतु त्या ठिकाणी धान्य टिपणारे गरीब लोक जास्त नव्हते. तेव्हा मला खात्री पटली, ज्याचे हे शेत आहे तो माणूस कंजूस आहे. परंतु रस्त्याच्या पलीकडे जे शेत आहे, तेथे बापरे बाप, बरेच गरीब लोक धान टिपत होते. आणि मला माहीत झाले की तो फार उदार हृदयाचा माणूस असावा. मला सुद्धा असेच शेत शोधण्याची आवश्यकता होती, कारण मी मवाबी आहे, विदेशी आहे, उपरी आहे, जातीबाहेरची आहे. मला कोणी बाहेर काढू नये म्हणून मी ह्या शेताची निवड केली. आणि मी अशी कल्पना करीत होते, की जेव्हा ती रस्त्याच्या खाली उतरून चालू लागली असेल आणि कोणते शेत निवडावे ह्या विचारात 1 मिनिट थांबली असेल, तेव्हा स्वर्गातील स्वर्गदूतांनी तिच्याकडे पाहून श्वास रोखून धरला असेल. ते म्हणाले असतील, की तिने त्याच शेतात जायला हवे. ती योग्य त्याच शेतात गेली. आणि मला वाटतं स्वर्गातील सगळ्यांनी सुटकेचा श्वास घेतला असेल, जेव्हा त्यांनी बवाच्या शेतात तिला शेतामध्ये प्रवेश करताना पाहिले असेल. परमेश्वर सगळ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवून होता. रूथकरिता अनिश्चिततेची संभावना होती, परंतु दुसरीकडे सर्वसामर्थ्य परमेश्वराची शक्ती कार्यरत होती. ह्या जगात राहत असताना सगळ्यात चांगली आणि महिमावान गौरवी गोष्ट जर कोणती असेल तर ती म्हणजे हे माहीत असणे की आमची वेळ परमेश्वराच्या हातात आहे. तोच ह्या सृष्टीमध्ये घडणाऱ्या सर्व घटनांना आपल्या नियंत्रणात ठेवतो आणि त्यांच्याविषयी आज्ञा देतो. आणि त्याच्या लेकरांच्या जीवनात कुठलीच गोष्ट त्याच्या परवानगीशिवाय होत नाही. श्रोत्यानो, तुम्हाला हे स्मरणात ठेवायला हवे की अय्युबाच्या भोवती कुंपण होते आणि जोपर्यंत परमेश्वराने परवानगी दिली नाही, तोपर्यंत सैतान त्याला स्पर्श करू शकला नाही. जोपर्यंत उदात्त आणि योग्य असा उद्देश पूर्ण होणार नाही, तोपर्यंत परमेश्वर परवानगी देत नाही. आणि मला पूर्ण खात्री आहे की रूथला ती घेत असलेल्या निर्णयाचे महत्त्व समजले नसणार. ती अशीच आत गेली आणि मला वाटतं तिने प्रार्थना केली असेल आणि त्याकरिता तिच्याजवळ योग्य आधार होता. आज परमेश्वराचे काही लोक निराश आहेत. त्याचे कारण म्हणजे ते चिन्हाची, अनुभवाची, प्रकाशनाची आणि वाणीची, दर्शनाची आणि स्वप्नांची अपेक्षा करतात. त्यांना हे समजून घ्यायला हवे आहे
की परमेश्वर आता अशा प्रकारे आमच्याशी बोलत नाही. आज परमेश्वर त्याच्या वचनाच्याद्वारे आमच्याशी बोलतो. जे काही त्याला सांगायचे आहे, जे काही मार्गदर्शन त्याला आम्हाला पुरवायचे आहे, ते सर्व त्याने आपल्या वचनाद्वारे सांगितले आहे. आणि आज सुद्धा तो वचनाद्वारे आमच्याशी बोलतो. आणि परमेश्वराचे ते जण जे त्याच्या सहभागितेत राहतात, ज्यांनी स्वतःची सारे पापे कबूल केलेली आहेत आणि ज्यांनी परमेश्वराच्या पवित्र आत्म्याला दुखित केले नाही, ते आपले जीवन त्याच्याकरिता समर्पित करू शकतात. आणि जर ते अशा स्थितीत पोहोचतात जेथे त्यांना निश्चित खात्री नसते की परमेश्वराची काय इच्छा आहे, तर ते फक्त विश्वासाच्या आधारावर निर्णय घेऊ शकतात आणि त्यानुसार त्या परिस्थितीत पुढे जाऊ शकतात. आता शक्यता आहे की ते चुकीचे निर्णय घेऊ शकतील, परंतु परमेश्वर मला विशिष्ट उद्देशाने तसे निर्णय घेण्याची परवानगी देतो. माझ्या जीवनामध्ये श्रोत्यानो अशा कितीतरी घटना घडल्यात ज्यामध्ये मी परमेश्वराजवळ प्रार्थना केली की प्रभू, तू द्वार उघड, परंतु त्याने उघडले नाही. इतकेच नाही, परंतु त्याने ते माझ्या तोंडावर धाडकन बंद केले आणि मला फार वाईट वाटले. परंतु मी परमेश्वराचे आभार मानते की त्याने तसे केले, कारण आता मी भूतकाळात मागे पाहून म्हणू शकते की ते माझ्या जीवनाकरिता अतिउत्तम झाले. हे अगदी त्याप्रमाणे आहे जे योसेफाने त्याच्या भावांना जेव्हा ते त्यांच्या पित्याच्या वृद्ध याकोबाच्या मृत्यूनंतर त्याच्याकडे आलेत, तेव्हा म्हटले. उत्पत्तीचे पुस्तक 50 अध्याय आणि 20व्या वचनात, तुम्ही माझे वाईट योजिले, पण देवाची योजना बऱ्यासाठीच होती, की जेणेकरून बहुत लोकांचे प्राण वाचावे, हे तुम्ही आज पाहतच आहात. किती अद्भुत आहे हे. आणि होऊ शकते आज तुम्हाला ह्यावरून उत्साह मिळेल. कदाचित तुम्ही नखे कुरतडून हे आश्चर्य करीत बसला असाल की तुम्हाला अजूनपर्यंत स्पष्ट मार्गदर्शन का मिळाले नाही. तुम्हाला असे काही ख्रिस्ती लोक माहीत आहेत का की जे हे समजतात की त्यांना स्वर्गामध्ये अगदी खुला प्रवेश आहे. आता हे फार विलक्षण आहे की आम्हा सगळ्यांची परमेश्वरापर्यंत पोहोच आहे, परंतु मला खात्री नाही की तो नेहमीच तुरंत आमच्याशी बोलतो. तर श्रोत्यानो, ह्या विधानाविषयी की मला माहीत आहे की परमेश्वराची इच्छा काय आहे, पुष्कळदा आम्ही ज्याला गमतीवर नेतो त्याचे गांभीर्य जाणून घेत नाही. आम्हाला सावधान व्हायचे आहे. आम्ही नेहमीच त्याची खात्री देऊ शकत नाही, परंतु आम्ही आमचे मार्ग त्याच्या हातात सोपवू शकतो. कोणतेही कबूल न केलेले पाप आमच्या जीवनात असायला नको. पवित्र आत्म्याला आम्ही दुखवू नये आणि जितके आम्हाला माहीत आहे त्याप्रमाणे आम्ही त्याच्या इच्छेला अधीन राहायला हवे. हा श्रोत्यानो, तुम्ही फार अद्भुत रीतीने स्वतःला त्याच्या हातात सोपवू शकता. आणि जर तुम्ही योसेफाप्रमाणे बिकट परिस्थितीत सापडाल, तरी त्याच्यासोबत म्हणा, अय्योबाप्रमाणे 13 अध्याय 15व्या वचनात, तो मला ठार मारणार, तरी मी त्याची आस धरीन. माझ्या वर्तन क्रमाचे त्यासमोर मी समर्थन करीन. माझ्या प्रिय श्रोत्यानो, हेच एक महान सत्य आहे जे जीवनात आनंद आणि जीवनाविषयी अपेक्षा उत्पन्न करते. परमेश्वराची कृपाच त्याच्या लोकांकरिता प्रत्येक दिवस उत्तेजनकपूर्व बनवते. मला आनंद वाटतो की परमेश्वराने माझ्या हातात सगळ्या गोष्टींचा आराखडा आधीच दिला नाही, कारण मला नवीन नवीन गोष्टी अनुभवणे फार आवडते. अशा ठिकाणी जाणे जिथे मी आधी कधीच गेले नाही. एकदा मी मसुरीला गेले आणि खरोखर ते मोठे मोठे डोंगर आणि सृष्टीचे ते अवर्णनीय सौंदर्य पाहून मला अतिशय आनंद झाला. मला आनंद वाटतो की ह्या सर्वांचे चित्र परमेश्वराने आधीच रेखाटून माझ्या हातात दिले नाही किंवा मला दाखवले नाही. नाहीतर त्यामध्ये जो आनंद मला आता प्राप्त होत आहे तो कदापि प्राप्त झाला नसता. परमेश्वराने माझ्या जीवनाला उत्तेजनेने पूर्ण केले आहे. नीरस आणि कंटाळवाणे जीवन त्याने मला दिले नाही. मला आशा आहे की हे थोडेसे मुख्य मुद्दा सोडून दूर जाणे लाभदायक ठरेल. मला वाटतं परमेश्वराने एका विशेष उद्देशाने हे विचार आपणासमोर ठेवण्याकरिता माझे मार्गदर्शन केले आहे. परंतु आता आपल्याला पुन्हा रूथच्या पुस्तकाकडे वळायला हवे. रूथचे पुस्तक 2 अध्याय 4 वचन सांगतं, बवाज बेथलेम गावातून शेतात आला, तेव्हा तो कापणी करणाऱ्यास म्हणाला, परमेश्वर तुमच्या समागमी असो. ते त्यास म्हणाले, परमेश्वर तुमचे
अभिष्ट करो. आता काही स्पष्ट न करता येण्यासारख्या कारणास्तव बवाज सकाळी शेतावर जाण्यापासून राहिला. तो श्रीमंत माणूस होता आणि होऊ शकतं की सकाळी लवकर शेतात जाणे त्याला आवश्यक वाटले नसावे. परंतु मी एखाद्या माणसाच्या चरित्रावरून ओळखू शकते की तो सर्व परिस्थितीच्या वर होता आणि होऊ शकतं की त्या सकाळी त्याला बेथलेमात काही काम असावे. कदाचित मजुरांची मजदुरी देण्यासाठी पैसे आणायचे असतील. कारण काही का असेना श्रोत्यानो, तो त्याच्या शेतात नंतर पोहोचला. लक्षात घ्या, तेथे पोहोचल्यानंतर त्याने काय केले? त्याने कापणी करणाऱ्यास म्हटले, परमेश्वर तुमच्या समागमी असो. ती बोल भाषा होती आणि त्यांनी उत्तर दिले, परमेश्वर तुमचे अभिष्ट करो. आणि हे मजूर लोकांनी दिलेले उत्तर होते. हे बोलणे, हा वार्तालाप आमच्या आजच्या काळातील मजूर आणि भांडवलदारांचे बोलणे वाटत नाही, होय ना श्रोत्यानो? खरे पाहता मजदूर आणि भांडवलदार दोन्ही आज परमेश्वरापासून बरेच दूर आहेत. आता मोकळेपणाने सांगायचे म्हणजे मी अगदी गरीब प्रभूची सेविका आहे, भांडवलदार नाही. माझे वडील सुद्धा प्रभूचे सेवक होते. पण श्रोत्यानो, बवाजच्या काळात त्याच्या शेतात काम करणाऱ्यांची सुद्धा भाषा किती चांगली होती हे लक्षात घ्या. किती चांगले संबंध मालक आणि नौकर ह्यांच्यामध्ये होते. 5वं वचन सांगतं, मग बवाज कापणी करणाऱ्यांच्या मुकदमास म्हणाला, ही मुलगी कोणाची? आता आम्ही ह्या गोष्टीच्या अशा भागात आलो आहोत जो फार मनोरंजक आहे. ही विदेशी लहान मुलगी गरिबी स्वीकारण्यास आणि वाळीत टाकलेल्या अवस्थेत राहण्याकरिता, नेहमीकरिता वैधव्यात राहण्याकरिता तयार त्या शेतामध्ये धान्य वेचित होती. संयोगवश ती बवाजच्या शेतामध्ये गेली होती. बेथलेमातील सगळ्यात स्वीकारण्याजोगा अविवाहित पुरुष, मला वाटतं बेथलेमातील बऱ्याच अविवाहित मुलींच्या आईवडिलांनी त्याला चहासाठी आणि जेवणासाठी निमंत्रित केले असणार. म्हणतात ना की कुठल्याही पुरुषाच्या हृदयात काय आहे हे जाणून घेण्याचा मार्ग त्याचे पोट असते. आणि मी कल्पना करू शकते की बऱ्याच जणांनी ह्या मार्गाने त्याला आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला असेल. परंतु तो तेथल्या स्थायिक मुलींमध्ये रुची ठेवणारा नव्हता. परंतु एक दिवस तो त्याच्या शेतात जातो आणि तेथे ह्या मवाबी लहान विधवेला पहिल्यांदा पाहतो. आणि मी तुम्हाला सांगू शकते की अवश्य त्याच्या मनात तिच्याविषयी प्रेम आणि आपुलकी निर्माण झाली असेल. आता ह्या ठिकाणी बवाज तिच्याविषयी काय म्हणाला हे अशा प्रकारचे वाक्य नव्हते, वा, ही तरुणी कोणाची आहे? मला ह्या ठिकाणी ह्याचे भाषांतर बऱ्याच प्रकारे देता येईल. तो म्हणतो, ही आजपर्यंत कुठे लपलेली होती, जी मला ह्या आधी कधीच दिसली नाही? हे जरा ऐकायला बरं वाटतं, होय ना श्रोतानो? असं वाटतं की पहिल्या नजरेतच ती त्याला आवडली असणार. त्याच्या मनात तिच्याविषयी प्रेम निर्माण झाले असणार. मी स्वतः पहिल्या नजरेत प्रेमाला मान्यता देते. 6वं आणि 7वं वचन सांगतं, कापणी करणाऱ्यांच्या मुकदमाने म्हटले, नामी बरोबर मवाब देशाहून आलेली ही मवाबी मुलगी होय. ही मला म्हणाली, कृपा करून कापणी करणाऱ्यांच्या मागून पेंढ्यामधला सर्वा मला वेचू द्या. ती तेथे येऊन सकाळपासून आतापर्यंत वेचित आहे. थोडा वेळ मात्र ती घरात बसली होती. जणू काही ह्या ठिकाणी तो मुकादम रूथचे त्या शेतात येणे ह्याच्याशी त्याचा काहीच संबंध नाही ह्याचे स्पष्टीकरण देत आहे. आता मुकादमाने जेव्हा आपली बाजू मांडली त्यानंतर बवाज काय करतो ते पहा. तो रूथकडे वळून म्हणतो 8व्या वचनात, बवाज रूथेस म्हणाला, मुली ऐकतेस ना? तू दुसऱ्याच्या शेतात सर्वा वेचावयास येथून जाऊ नको. येथेच माझ्या नोकरीनी बरोबर राहा. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी एक वेगळीच भाषा आम्हाला आढळते. नंतर 9वं वचन बघा. हे ज्या शेताची कापणी करीत आहेत त्याकडे नजर ठेवून त्यांच्या मागून जा. तुला काही त्रास पोहोचू नये अशी आज्ञा मी या गड्यास दिली नाही काय? तुला तहान लागल्यास तू भांड्याकडे जाऊन या गड्यांनी भरून ठेवलेले पाणी पी. आता ह्या ठिकाणी 2 गोष्टी आहेत ज्या फार महत्वाच्या आहेत. तो फक्त तिला शेतात काम करण्यासाठीच आणि राहण्यासाठीच आमंत्रण देत नाही, परंतु तिच्या भोवती सुरक्षिततेचा वाडा सुद्धा बांधतो. तो म्हणतो की मी माझ्या नोकरांना आदेश दिला आहे की तू ह्या शेतात येऊ शकतेस आणि तुला कोणी त्रास न द्यावा म्हणून गड्यास मी ताकीद दिली आहे. त्या दिवसांमध्ये रूथसारख्या परिस्थितीत असणाऱ्या विधवेकरिता ती सुद्धा मवाबी स्त्रीला राहणे धोक्याचे होते. अपमानावर अपमान तिला सहन करावे लागले असतील. इतकंच नाही, परंतु सुरक्षित राहणे कठीणच होते.
आणि बवाज तिची परिस्थिती ओळखून तिच्या रक्षणाची व्यवस्था करतो. 10वे वचन. तेव्हा ती त्यास दंडवत घालून म्हणाली, मजपरक्या स्त्रीवर आपण कृपादृष्टी करून माझा समाचार घेतला, याचे काय कारण बरे? नामीने रूथला फार स्पष्ट शब्दात आधीच सांगितले होते की जर ती नामीसोबत बेथलेमात जाईल तर तिची काय स्थिती होईल. तिच्यासोबत तेथील लोक कशा प्रकारचा व्यवहार करतील. श्रोत्यानो, रूथ तुमचे आणि माझे चित्र आहे. रोमकरासपत्र 5 अध्याय आणि 8 वचनात म्हटले आहे, पण देव आमच्यावरच्या आपल्या प्रीतीचे प्रमाण असे देतो की आम्ही पापी असताना ख्रिस्त आम्हासाठी मरण पावला. पॉल सांगतो की असे प्रेम आज ह्या संसारात नाही. फक्त परमेश्वरच अशा प्रकारचे प्रेम करू शकतो. ज्या प्रकारचे प्रेम परमेश्वराने पाप्यांकरिता प्रगट केले, तसे प्रेम आम्हाला कोठेच आढळत नाही. अशा प्रेमाचे प्रदर्शन आम्हाला येथे आढळते जेव्हा रूथ म्हणते की तुम्ही मजवर एवढी कृपादृष्टी कशी काय करू शकता. ती फार आश्चर्यात पडलेली होती. आता मी रूथच्या प्रश्नाचे उत्तर मोठ्या प्रसन्नतेने देऊ शकते. जर ती घरी जाऊन आपला चेहरा आरशात पाहिल तर तिला ह्याचे कारण समजेल. ती एक सुंदर स्त्री होती. ती चांगली होती, आकर्षक होती. तिच्यामध्ये ते सर्व काही गुण आहेत जे एका स्त्रीमध्ये असायला हवे, आणि त्याच कारणामुळे बवाज तिच्या प्रेमात पडला होता. मी तिच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकते, पण हा असा एक प्रश्न आहे ज्याचे उत्तर मी देऊ शकत नाही. परमेश्वराच्या दृष्टीत मी कृपेस पात्र कशी ठरले? श्रोत्यानो, हा प्रश्न आहे. देवाने फक्त आपल्या प्रेमाखातर आपली ही कृपा आमच्यावर प्रगट केली. पुढे 11वे वचन बघा. बवाज तिला म्हणाला, तुझा पती मेल्यापासून तू आपल्या सासूशी कशी वागलीस व तू कशा प्रकारे आपली माता पितरे व जन्मभूमी सोडून तुला अपरिचित अशा लोकात आलीस, ही सविस्तर हकीकत मला समजली आहे. ज्या गोष्टी ह्या विधवेविषयी ते लोक सांगत होते त्या सर्व चांगल्या होत्या. बेथलेममध्ये सगळीकडे एकच चर्चेचा विषय होता, ज्याप्रमाणे बऱ्याच ठिकाणी होतं, आणि तो चर्चेचा विषय म्हणजे ही परदेशातली मुलगी. 12वे वचन सांगतं, परमेश्वर तुझ्या कृतीचे तुला फळ देवो. इस्रायलाचा देव परमेश्वर याच्या पंखाखाली तू आश्रयास आली आहे, तो तुला पुरे पारितोषिक देव. तिने परमेश्वरावर विश्वास ठेवला होता. ह्याच कारणामुळे तिने मोवाब देश सोडला आणि ह्या देशात येण्याचा दृढ निश्चय केला. तिने म्हटले की नामीचा परमेश्वर माझा परमेश्वर होईल. ती आपल्या देवी देवतांची भक्ती सोडून जिवंत आणि खऱ्या परमेश्वराकडे आली होती. तिने परमेश्वरावर विश्वास ठेवला होता. ती आता त्याच्या लोकांमध्ये समाविष्ट झाली होती. त्यामुळेच इस्रायलमध्ये तिची इतकी सुंदर आणि चांगली साक्ष होती. 13वे वचन, 2 अध्याय 13वे वचन. ती म्हणाली, महाराज आपली कृपादृष्टी मजवर राहू द्यावी. मी आपल्या कोणत्याही दासीच्या बरोबरीची नसून आपण मजशी ममतेने बोलून माझे समाधान केले आहे. ह्या ठिकाणी श्रोत्यानो, रूथची प्रतिक्रिया फार चित्तवेधक आहे. तिने सांत्वनेची अपेक्षा केली नव्हती. कोणी तिच्याशी मित्रत्वाच्या भावनेने बोलेल, तिची विचारपूस करेल, ही सुद्धा तिला अपेक्षा नव्हती. आणि ह्या सर्वांची तिने अपेक्षा केली नाही. ह्याचे कारण म्हणजे तिच्यासोबतच्या अन्य नोकरांनी सारखी ती नव्हती. आणि बहुतेक हेच कारण असावे की बवाजच्या लक्षात ती आली, कारण ती अन्य मुलींप्रमाणे नव्हती. आज आम्ही अशाच समाजात राहत आहोत जिथे वैयक्तिक रूपाने राहणे आणि स्वतंत्र विचार असणे ह्यांना महत्त्व दिले जाते. आज आम्ही पाहतो की सर्व तरुण एकसारखेच कपडे घालतात, एकसारखीच केशरचना करण्याचा प्रयत्न करतात. परंतु रूथ मात्र अगदी वेगळी होती. पुन्हा एकदा आपण रूथकडे आणि बवाजकडे पाहूया. अरे बापरे, त्याने तिला दुपारच्या भोजनाचे आमंत्रण दिले. आपण याची कल्पना करू शकता का? आम्हाला वाटतं की त्या काळचे दिवस फार अथवा कमी असंस्कृत होते. बवाज सकाळी 10 वाजताच्या सुमारास भेटतो आणि दुपारच्या जेवणाचे तिला आमंत्रण देतो. ती त्याच्यासोबत भोजन करते. श्रोत्यानो, आपण ह्यामध्ये प्रगती करू शकणार नाही. आमच्या ह्या दिवसांमध्ये आम्ही असे करू शकतो का? 14वे वचन बघा. भोजनाच्या वेळी बवाज तिला म्हणाला, इकडे ये, भाकर खा. ह्या कढीत आपली भाकर बुडीव. त्या कापणी करणाऱ्यांच्या पंक्तीस ती बसली व त्यांनी तिला हुरडा दिला. तो तिने पोटभर खाल्ल्यावर काही शिल्लक राहिला. बवाजचे तिच्याकडे लक्ष होते आणि तिला पत्नीच्या रूपात स्वीकारण्याकरिता तो सर्वतोपरी प्रयत्न करणार होता.
आता 15 आणि 16 वचने सांगतात, ती सर्व वेचावयास निघाली तेव्हा बवाजाने आपल्या गड्यास सांगितले, तिला पेंढ्यात वेचू द्या, मना करू नका. आणि चालता चालता पेंढ्यातून मूठ मूठ टाकीत जा, तिला वेचू द्या, तिला धमकावू नका. तो अशा प्रकारे आपल्या नोकरांना आज्ञा देतो. नंतर 17वं वचन, तिने या प्रकारे संध्याकाळपर्यंत सर्वा वेचला, तिने वेचून आणलेला सर्वात झोडीला, त्याचे एफाभर सातू निघाले. एक एफा म्हणजे 8 गॅलनचे एक माप. इतका सर्वा तिने वेचला. त्याची किंमत दिवसभराच्या कामाच्या मजुरीच्या तुलनेत फार अधिक होते आणि विशेष रीतीने ह्या लहान विधवा मुलीसाठी तर नक्कीच फार जास्त. 18 आणि 19 वचने, ते घेऊन ती नगरात गेली. तिने काय वेचून आणले ते तिच्या सासूने पाहिले. तसेच तिने पुरे इतके खाऊन उरलेले आणले होते तेही तिला दिले. तिच्या सासूने तिला विचारिले, आज तू कोठे सर्वा वेचिला? हे श्रम तू कोठे केलेस? ज्याने तुझा समाचार घेतला त्याचे कल्याण हो. मग आपण कोणाच्या शेतात काम केले ते तिने आपल्या सासूला सांगितले. ती म्हणाली, ज्या माणसाच्या शेतात आज मी काम केले त्याचे नाव बवाज. श्रोत्यानो, अशा प्रकारे रूथ आपली संपूर्ण घटना आपल्या सासूला सांगते. आणि ह्या क्षणापर्यंत रूथला पूर्ण कल्पना नाही की बवाज कोण आहे, पण नामीला मात्र आहे. 20वं वचन सांगतं, नामी आपल्या सुनेस म्हणाली, ज्या परमेश्वराने जिवंतांवर व मृतांवरही आपली दया करावयाचे सोडिले नाही, तो त्याचे कल्याण करो. नामी तिला आणखी म्हणाली, हा माणूस आपल्या आप्तांपैकीच आहे. एवढेच नव्हे तर आपले वतन सोडविण्याचा त्यास हक्क आहे. श्रोत्यानो, इब्री भाषेतील गोयल किंवा नातलगांमधून कोणी सोडवणारा हा दुसरा नियम आहे, जो आमच्याकरिता फार अनोळखा आहे, कारण त्याच्याशी सुसंगत असे काहीच आमच्याजवळ नाही. परंतु स्वतःच्या लोकांची काळजी घेण्यासाठी ही परमेश्वराने केलेली योजना होती, व्यवस्था होती. आणि ह्याविषयी आपण पुढच्या कार्यक्रमामध्ये अधिक पाहू. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देवो.